हृदय की विनती सुन, अज्ञान हृदय की सब निर्वाणा ना। विनती सुन, अज्ञान हृदय की सब निर्वाणा ना। भवानी वेद पधारो ना, देव सागर करे पुकार। भवानी वेद पधारो ना। भवसागर में बहु डूबतो हाथ पसारो ना। भवसागर में बहु डूबतो हाथ पसारो ना। सकल दान तही छोड़ अंबिका, सकल दान तही छोड़ अंबिका। आज सहारो ना। भवानी वेद पधारो ना, देव सागर करे पुकार। भवानी वेद पधारो ना। ओ ऐसी भूल भई क्या करनी, संकट तारो ना। ऐसी भूल भई क्या करनी, संकट तारो ना। बिगड़ गई कछु रही न बाकी, बिगड़ गई कछु रही न बाकी। वेद सुधारो ना। भवानी वेद पधारो ना, देव सागर करे पुकार। भवानी वेद पधारो ना। भवानी वेद पधारो ना। भवानी वेद पधारो, वेद पधारो, वेद पधारो ना। मूळ पीठ तू अंबे, गोंधळा येई जगदंबे। अग मूळ पीठ तू अंबे, गोंधळा येई जगदंबे। अग मूळ पीठ तू अंबे, गोंधळा येई ओ जगदंबे। अग मूळ पीठ तू अंबे, गोंधळा येई ओ जगदंबे। येई ओ जगदंबे, गोंधळा येई ओ जगदंबे। गोंधळा येई ओ जगदंबे। गोंधळा येई ओ जगदंबे। मूळ पीठ तू अंबे, गोंधळा येई जगदंबे। मूळ पीठ तू अंबे, गोंधळा येई जगदंबे। मूळ पीठ तू अंबे, गोंधळा येई ओ जगदंबे। मूळ पीठ तू अंबे, गोंधळा येई ओ जगदंबे। गोंधळा येई ओ जगदंबे।
घेऊनी हाती ओठ परडी घेऊनी हाती ओठ परडी घेऊनी हाती ओठ ज्ञानाचा पाजळती भक्त उदो उदो नाचती भक्त उदो उदो नाचती ओठ ज्ञानाचा पाजळती भक्त उदो उदो नाचती भक्त उदो उदो नाचती अंबे उदो गा अंबे उदो गा अंबे उदो गा अंबे उदो गा ओठ ज्ञानाचा पाजळती भक्त उदो उदो नाचती भक्त उदो उदो नाचती अग मूळ पीठ तू अंबे गोंधळा येई ओ जगदंबे मूळ पीठ तू अंबे गोंधळा येई ओ जगदंबे गोंधळा येई ओ जगदंबे गोंधळा येई ओ जगदंबे वसिष्ठ शुकगोष्ठी नाचताती सोहमे व्यास वसिष्ठ शुकगोष्ठी नाचताती सोहमे वैत भाव विसरुनी पळे खेळती अंबे तुझे गोंधळी खेळती अंबे तुझे गोंधळी खेळती अंबे तुझे गोंधळी वैत भाव विसरुनी पळे वैत भाव विसरुनी पळे खेळती अंबे तुझे गोंधळी अंबे तुझे गोंधळी अंबे उदो गा अंबे उदो गा अंबे उदो गा अंबे उदो गा वैत भाव विसरती पण खेळती अंबे तुझे गोंधळी खेळती अंबे तुझे गोंधळी अग मूळ पीठ तू अंबे गोंधळा येई ओ जगदंबे मूळ पीठ तू अंबे गोंधळा येई ओ जगदंबे गोंधळा येई ओ जगदंबे गोंधळा येई ओ जगदंबे मुकुटमणि कुंडलिक तेहतीस कोटी देवनायक तेहतीस कोटी देवनायक मुकुटमणि कुंडलिक मुकुटमणि कुंडलिक हो मुकुटमणि कुंडलिक तेहतीस कोटी देवनायक तेहतीस कोटी देवनायक गोंधळ घालतीस कौतुक गोंधळ घालतीस कौतुक एका जनार्दनी वाचे एक एका जनार्दनी वाचे एक गोंधळ घालतीस कौतुक एका जनार्दनी वाचे एक एका जनार्दनी वाचे एक अंबे उदो गा अंबे उदो गा अंबे उदो गा अंबे उदो गा अंबे उदो उदो गा अंबे उदो गा गोंधळ घालतीस कौतुक एका जनार्दनी वाचे एक एका जनार्दनी वाचे एक अग मूळ पीठ तू अंबे गोंधळा येई ओ जगदंबे हो मूळ पीठ तू अंबे गोंधळा येई ओ जगदंबे गोंधळा येई ओ जगदंबे गोंधळा येई ओ जगदंबे मूळ पीठ तू अंबे गोंधळा येई जगदंबे मूळ पीठ तू अंबे गोंधळा येई जगदंबे मूळ पीठ तू अंबे गोंधळा येई ओ जगदंबे मूळ पीठ तू अंबे गोंधळा येई ओ जगदंबे गोंधळा येई ओ जगदंबे गोंधळा येई ओ जगदंबे गोंधळा येई ओ जगदंबे गोंधळा येई
हो जगदंबे गोंधळा येई हो जगदंबे. प्रार्थना सुरुवात तिथूनच करतो. आपण आधी सगळेजण बोलूया. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सर्वमंगले मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. बाहेर पावसाळी वातावरण आहे. तुमच्यापैकी जे काही नोकरी करणारे लोक असतील, थकून भागून घरी आले असतील, घरात पत्नी असेल, सुगृहिणी असेल, छानपैकी चहा करून दिला असेल आणि एक कप चहा प्यायल्यानंतर तुम्हाला वाटलं बा का छान वाटतंय चहा प्यायल्यानंतर, किती बरं वाटतं, थोपा दूर झाला. बाहेर पावसाळी वातावरणाचा जो परिणाम होता, मरगळ होती, दूर झाली. एक कप चहा प्यायल्याने तुम्हाला खूप बरं वाटलं. पत्नीने जर आग्रह केलाय अजून एक कप घ्या ना, हो ठीक आहे, दुसरा कप चहा प्यायला बरं वाटलं. पत्नी जर मागं पडली पुन्हा आग्रह केला की अजून एक कप घ्या तिसरा, तर काय होईल? आणि तिसऱ्या कपावर जर थांबले नाही आणि चौथ्या कपाचा आग्रह केला, जीवन गणित नाही. आता गणिताच्या भाषेत जर तुम्ही हिशोब मांडला की एक कप चहा प्यायल्याने एवढी खुशी झाली, एवढं बरं वाटलं, तर 2 कप चहा प्यायल्यानंतर ती खुशी डबल झाली पाहिजे. 3 कप प्यायल्यावर आणखीन वाढली पाहिजे. चौथा कप चहा प्यायल्यावर कितीतरी पटीने ती खुशी वाढायला हवी. उलट होईल, उलट होईल. चहा प्यायल्याने जर तुम्हाला सुख वाटलं आणि तुमचं सुख जर त्या चहाच्या कपात होतो, त्या चहात होतो, तर चहाच्या कपाची जशी जशी संख्या वाढत जाईल तसं तसं सुख वाढत जायला हवं होतं. प्रत्यक्षात तसा अनुभव येत नाही, उलट होतो. बरोबर? त्याचा अर्थ चहाच्या कपामध्ये आपण सुख मानतो आहे, इथं कुठेतरी आपल्याकडे चूक होत आहे. आम्ही असं म्हणत की चहा प्यायल्याने सुख वाटलं नाही. चहा प्यायल्याने सुख वाटलं खरं आहे, पण ते सुख त्या चहामध्ये नव्हतं, त्या चहाच्या कपात नव्हतं. कुठं होतं ते आपल्याला शोधायचं आहे. तुम्हाला एखाद्या गुलाबाचं फुल आवडतं, ऑफिसर आहे, त्याचा पिऊन आहे, पट्टावाला शिपाई आहे, रोज साहेबाने गुलाबाचं फुल आणून भेट करतो. घ्या साहेब, घरी येतो, फुल देतो, साहेब खुश, माझा हा पिऊन फार चांगला आहे, रोज गुलाबाचं छानसं फुल आणून देतो. आणि एके दिवशी साहेबाचा मुलगा तापाने फणफणलेला आहे. साहेब डॉक्टरांना फोन केला की डॉक्टर या लवकर, मुलाला खूप ताप आहे. हा निघालो, येतोच आहे, निघालो, येतोच आहे. साहेब डॉक्टराची आतुरतेने वाट पाहत आहे. मुलगा तापाने फणफणतो आहे, डॉक्टर अजून आले नाही. आणि त्या दिवशी या पिऊनने गुलाबाचं फुल नाही, गुलाबाच्या फुलाचा गुच्छ आणून हातात ठेवला. या साहेब, बरं वाटेल साहेबांना? वा वा, काय छान आहे रे, गुलाबाचे गुच्छ आणले, आता देखील घ्यावसा वाटणार. गुलाबाचं फूल साहेबांना आवडतो. आज साहेबाच्या हातात गुलाबाचा गुच्छच दिलेला आहे, पण सगळं लक्ष मुलगा तापाने फणफणतो आहे तिकडे आहे. आज तो गुलाबाचं फूल सुख देत नाही. का हो? गुलाबाच्या फळाचा रंग बदलला, सुगंध गेला, त्याचा आकार बदलला, काहीच नाही, आहे तसंच फुल आहे ते. तुम्ही बदल. समजा एखादा गुलाबजाम आवडतो, तोंडामध्ये गुलाबजाम ठेवलेला आहे, पहा काय छान केले, बायकोची प्रशंसा करते, बरे तिने बाजारात आणले होते, गुलाबजाम काय छान केले, एक खाल्ला, दुसरा खाल्ला, आणि तिसरा गुलाबजाम तोंडात आहे आणि त्याचा लहान मूल नुसतं चालणार पडलं. काय केलं? तोंडात असलेला गुलाबजाम देखील गिळला जाणार नाही. त्या पडलेल्या मुलाला उठवण्यासाठी उठेल, हा चुकून देईल, हा गुलाबजाम फुटू लागला. गुलाबजाम
खाण्यामध्ये जर आनंद होता तो गुलाबजाम तोंडातून बाहेर काढला. मूल पडलं, रडतं आहे, उठला मुलाला उचलण्यासाठी. हे मी उदाहरण का सांगतोय तुम्हाला? हा जो तुमचा एक भ्रम आहे की गुलाबाच्या फुलामुळे आनंद मिळाला, गुलाबजामपासून आनंद मिळाला, चहाच्या कपामुळे आनंद मिळाला, खरोखर आनंद त्या वस्तूतून मिळाला का? नाही. प्रत्यक्षात होतं काय? समजा आता पाऊस पडतो आहे, नदीचे पाणी गढूळ झालेले असेल, एखादी नदी वाहते आहे, नदीच्या काठी एक वृक्ष उभा आहे, पाणी स्वच्छ आहे, शांत आहे. त्या स्वच्छ आणि शांत पाण्यामध्ये त्या वृक्षाचं प्रतिबिंब असं पडेल की तुम्ही पान देखील पाहू शकाल. आणि पूर आला, पाणी गढूळ झालं, जोराने वाहायला लागलं, आज त्या नदी किनारी असलेल्या त्या झाडाचं प्रतिबिंब त्या पाण्यात पडणार नाही, दिसणार. आणि पाणी गढूळ झालं, वेगानं वाहत आहे, पाणी स्थिर असेल, स्वच्छ असेल तर त्या झाडाचं प्रतिबिंब त्या पाण्यात दिसेल. अहमात्मा गुराकेशो, भगवान गीतेत म्हणतात, मी सगळ्यांमध्ये बसलेलो आहे. तो तुमच्यात बसलेला आहे. तुम्हाला जो सुखाचा अनुभव होतो तो अशामुळे होतो की चहाचा कप हाताशी धरला, तोंडाला लावला तर काही क्षणासाठी का होईना तुमचं मन स्थिर होतं. आणि त्या स्थिर मनामध्ये आतमध्ये बसलेला परमात्माचं जे प्रतिबिंबाचा तुम्ही अनुभव करतात तो तुमच्या सुखाचा क्षण. गुलाबाचे फूल पाहिलं, काही क्षण त्या फुलाशी एकरूप झालं, मन स्थिर झालं, प्रतिबिंब तुमच्या त्या शांत मनात पडतं. मग योग साधनेचे पहिले सूत्र आहे, योग काय? चित्तवृत्ती निरोधः. हे जे चित्त चंचल असत ते जे शांत आणि स्थिर झालं तर त्यामुळे तुझ्या हृदयात असलेला परमात्माचा जो अनुभव होतो त्याने तुम्हाला सुखाचा अनुभव येतो. चहाचा कप असो, गुलाबजाम असो, गुलाबाचं फूल असो, इतर वस्तू असो, त्याने फक्त तुमचं मन स्थिर व्हायला मदत होते. उत्तर लग्न झालेलं आहे, अजून अंगाची हळद पुसली गेली नाही, नवरा मिळतीच आहे, म्हणून हुकूम आला, रजा कॅन्सल, इमर्जन्सी आहे, तत्काळ हजर व्हा. अजून अंगाची हळद धुतली गेली नाही आणि नवऱ्याला युद्ध मैदानात जावं लागतं. त्या नवविवाहित पत्नीची कल्पना तुम्ही करू शकता, तिच्या यातना तुम्ही समजून घ्या. वर्ष 2 वर्ष निघून गेले आहे, युद्ध संपलेलं आहे, नवरा सुखरूप आहे, पुन्हा राजा मंजूर झालेली आहे, नवरा परत आलेला आहे, दाराची बेल वाजली, ऐकून दार उघडला, दारात नवरा उभा आहे. त्याने नवऱ्याला, अहो गाडीत बसायला जागा मिळाली होती का? विचार केव्हा निघाला? रात्री जेवलात तुम्ही? नाही. तुम्ही ग्रस्त आहात ना, कल्पना करू शकता की काही क्षण ते पती पत्नी नुसते एकमेकांकडे पाहत आहे आणि तो जो क्षण असेल तो त्यांच्या सगळ्यात अधिक आनंदाचा असेल. जसे ते बोलायला लागतील, विचारपूस करायला लागतील, रात्री झोप झाली का, तो आनंद ओसरत होतो. काही क्षण एकमेकांच्या समोर आल्याबरोबर एकमेकांच्या चेहरा पाहत आहे, स्तब्ध आहात, शांत आहात, तो आनंदाचा क्षण असेल. बोलणं सुरू झालं, मन चंचल झालं, मनामध्ये चंचलता यायला लागली, आनंद ओसरत होता. चार आर्य सत्याचं सुख, जगात सुख आहे, सुख प्राप्तीचा रस्ता आहे. तिथं सुख हा शब्द आपण व्यवहारात ज्या अर्थाने सुख म्हणतो त्या अर्थाने नाही. तिथं खरं सुख शब्दाच्या आधी आनंद शब्द पाहिजे होता. सुख शब्दाचा अर्थ होतो सु म्हणजे अनुकूल, ख म्हणजे इंद्रिय. इंद्रियाला जे अनुकूल असेल ते सुख. आता गरमी होत आहे, पंखा अनुकूल वाटतो, सुखकर वाटतो. आणि एखादा मलेरिया झाला आहे, थंडीने कापतो आहे, गोधडी ओढलेली आहे, त्याला पंखा
नकोसा आहे. पंखा तोच आहे, पण गरमीमध्ये तुम्हाला तो पंखा हवासा वाटतोय, थंडीमध्ये नकोसा वाटतो आहे. थंडीमध्ये तुम्ही आग तापत बसलात, खूप थंडी पडली कडाक्याची, शेकोटी पेटवली आहे, शेकताय, खूप बरं वाटत आहे. आणि धगधगत्या उन्हामध्ये शेकोटी तुमच्यासमोर आवरून ठेवली तर नको वाटत. का? शेकोटी तीच आहे. सु म्हणजे अनुकूल, ख म्हणजे इंद्रिय. इंद्रियाला ती अनुकूल ते सुख, आनंद यापेक्षा वेगळा शब्द आहे. प्रत्येक शब्दाला विरोधी अर्थ शब्द आहेत व्याकरणात. सुख आहे, दुःख आहे, प्रकाश आहे, अंधार आहे, स्वच्छ अस्वच्छ आहे, आरोग्य अनारोग्य आहे. जगात फक्त एकच शब्द असा आहे, आनंद, की त्याचा विरोधी शब्द नाही. आनंदाला विरोधी शब्द नाही. खुशी लागते, चैन आहे, बेचैन आहे, अनेक शब्द आहेत. पण आनंदाचा संबंध परमात्माशी. भोज राजा त्याचा कवी होता, त्याच्या दरबारात अनेक कविरत्न होते. त्याचा नगरीत एक ब्राह्मण होता, तो स्वतः कवी होता, पण दरिद्री होता, अतिशय स्वाभिमानी, म्हणून स्वतःहून कधी भोज राजाच्या दरबारात गेला असेल. एके दिवशी त्याला प्रसंगी एवढी अडचणी पडली, पण मन स्वीकारत नव्हतं की स्वतःहून भोज राजाच्या दरबारात जाऊ. आणि न जाणे कशामुळे त्याला काय दुर्बुद्धी सुचली की त्याने चोरी करायचं ठरवलं. मग चोरी करायची, दुसरीकडे कशा चोरी करायची, सरळ भोज राजाचा राजमहामध्ये दुसरा गेलाय. राजमहामध्ये ते सोन्याचे दागिन्याचे वस्तू पडलेले आहेत, दिवे देखील आहेत. कधी अमूल्य वस्तू उचलायची, उचलून टाकायची खुशीमध्ये चोरी करायला गेला आहे. आणि अचानकच भोज राजा राजमहामध्ये येतो आहे, त्याचा शयनकक्षात येतो आहे. रावणाने बघितलं, खबरला, आणि राजाला पकडले. म्हणून त्या राजाच्या मनशाखाली, पलंगाखाली जाऊन सुटून भोज राजाने त्याला पाहिलं नाही. हा खाली झोपलेला आहे. भोज राजाला त्या दिवशी झोप येईना. स्वतः कवी आहे, झोप येईना म्हणून कविता राजाला त्याने सुरुवात केली. कारण पहिला संस्कृती जाणकार असेल, त्यांना माहिती असेल, तो कोणी विसरलो. पहिल्या त्याने म्हटला संस्कृती, माझी पत्नी अतिशय रूपवती, अतिशय सुंदर आणि पतिव्रता आहे. पहिला चरण. दुसरा चरण म्हटला की माझ्या सेनापती आणि प्रधान अतिशय कार्यदक्ष आणि माझ्याची एकनिष्ठ आहे. तिसरा चरण म्हटला की माझी घोरशाळा, माझा गोवंश संपन्न आहे. पण हे काही काव्य नाही आहे, याचं वर्णन आहे फक्त. माझ्याजवळ एवढे घोडे आहेत, घोडे छान आहेत, गाय खूप दुःखी आहे, पती सुंदर आहे, पतिव्रता आहे, प्रधान एकनिष्ठ आहे, बुद्धिमान आहे. हे सगळं वर्णन झालं, हे काही काव्य नाही आहे. 3 चरण लिहिले गेले गोटको कोणाने, रचले 3 चरण. 4था चरण सुचे ना की असा 4था चरण काय लिहावा की जेणेकरून हे वर्णन काव्य होईल, सुंदरसं काव्य होईल. 4था चरण सुचत नाही. हा खाली कवी राहवलं गेलं नाही, फट तिथे बोलून गेला की डोळ्या मिटल्यावर याचा काही नाही. डोळे मिटल्यानंतर त्याचा काही नाही. ऐकला राजाला एकदम आनंद झाला. अरे का सुंदर, खरं की पती सुंदर आहे, पतिव्रत आहे, प्रधान असा आहे, गौशाळा आहे, एवढं राजवैभव आहे, खजिना भरायचे जे काही असेल ते नुसतं वर्णन. काव्य केव्हा होईल? डोळे मिटल्यावर याचा काही. मग तो म्हटला, अरे म्हटलं कोणी, कुठल्या गोष्टीचं आपलं काही कर्तव्य नाही, महत्वाची गोष्ट आहे, डोळे मिटल्यावर याचं. आपण तुम्हाला प्रश्न विचारतो. काल म्हटलं तसं तुमचे सगळे झोपड, रोटी, कपडा, मकानसाठी त्याचे पैसे आले, तुम्ही नोकरी करता आहात. कोणा 25,000 पगार असेल, कोणा 40,000, 50,000, जे काही त्याचा पगार असेल. तुम्हाला जो पगार मिळतो आहे त्याचा दुप्पट पगार द्यायला आम्ही तयार आहे. प्रामाणिकपणे सांगतो. प्रॉमिसरी नोकरी लिहून देतो, कोर्टात ऍफिडेव्हिट करून देतो.
50,000 पगार मिळत असेल, तुम्ही 1 लाख देखील महिन्याला द्यायला तयार आहे. आमचं काम काही, पण तुम्हाला काही काम सांगणार नाही. खा प्या मजा करा, फिरा, टीव्ही बघा, गप्पा मारा, जे करायचं ते स्वतंत्र हात करायला, आणि कुठे तुम्हाला काम सांगणार नाही. फक्त एक अट, झोपायचं नाही. रात्री झोपायचं नाही. तेवढं फक्त एक अट आहे. महिनाभर राहा, दिवसा झोपायचं नाही, रात्री झोपायचं नाही, काही काम सांगणार नाही. आहे पण तिथे निद्रा नाशाचा रोग सोडून हो नका अभ्यास देते. निद्रा नाश नसेल त्यांनी आणि काय का तुम्ही एवढी धडपड करता पैशांसाठी, आम्ही तुम्हाला काही काम देखील देत नाहीये. पुढे स्वतंत्रता आहे, खायला प्यायला फिरायला नातेवाईकांना भेटायला टीव्ही पाहायला. अट फक्त एवढीच आहे, झोपायचं नाही. सुधार आहे नाही का? झोपेच काय? समजा एक दंपती आहे, लग्न 12 वर्ष झाली, मुलगा नाही. त्या मंदिरात उकडते, त्या मंदिरात जा, तिथं नमस्कार, तिथं नमस्कार, त्या संतांना भेट, त्या दिवशी सगळं 12 आणि ईश्वर कृपेने 12 वर्षांनी मुलगा झाला. तुम्ही कल्पना करू शकता त्या दंपतीच्या आनंदाची. मुलगा झाला आहे 12 वर्षानंतर, किती आनंद असेल. रात्री मुलगा रडत असेल, माझ्यावर घेऊन बसून जातील. मुलगा खेळत असेल, रात्रभर बसून जातील. म्हणजे बाबारे झोपणार, आम्हाला झोपते सुरू शकतो. अरे 12 वर्षांनी मुलगा झालेला आहे, घ्या ना मांडीवर, बसून राहणार, खेळा त्याच्याशी. शेवटी म्हणा बाबा झोपू, होळी ताप मला त्यामध्ये ताप, पाण्यात झाला अंगाई गीत म्हणा, झोप. आणि आम्हाला शेवटी असं झोपेत आहे तरी काय. तुम्हाला माहिती आहे बॅटरी पुढे खेडेगावमध्ये लाऊडस्पीकरच्या बॅटरीवर चालते. आता एक गाडीमध्ये बॅटरी असते, बॅटरी हळूहळू डिस्चार्ज होतात. लाऊडस्पीकरच्या लावत असते बॅटरीवर, खेडेगावात भजन होतात, रात्रीच्या वेळी बॅटरी लावतात. ती बॅटरी हळूहळू डिस्चार्ज होत जाते. आणि मग एक वेळ अशी येते की आवाज येत नाही, लाऊडस्पीकर बॅटरी डिस्चार्ज. ही पण एक स्टोरेज बॅटरी आहे. ही एक स्टोरेज बॅटरी आहे, दुसरं काही नाही. आणि हिलाही चार्ज केला तरी दुसऱ्या दिवशी कशी मजा यायची, हिलाही चार्ज करावं. आणि हे चार्जिंगचे दुकान कुठे आहे हे दुर्दैवाने तुम्हाला माहिती नाही. तुम्ही झोपता, सकाळी उठता, काय छान सुधारी, प्रसन्न वाटत आहे, थकवा सगळा गेला, मरगळ सगळी गेली, प्रसन्न वाटत आहे. जर रात्री झोप झाली नाही तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला बेचैन वाटेल, स्वस्थ वाटणार नाही. छान झोप झाली, प्रसन्न असाल, उत्साहित असाल. काय झालं झोपेत? ही डिस्चार्ज झालेली बॅटरी पुन्हा चार्ज झाली. तुमची अडचण एवढी आहे की कोणत्या पॉइंटवर जाऊन चार्ज झाली ते जागा तुम्हाला माहिती नाही. जयपूर राजघराण्याची गोष्ट सांगतो. जयपूर राजघराण्याचा मानसिंग त्याने या देशाशी आणि या हिंदू धर्माशी द्रोह केला स्वतःच्या स्वार्थासाठी. अकबराचा सेनापती झाला. दुर्दैव आहे या देशाचं. मानसिंग आणि राणा प्रताप जर एक झाले असते आणि त्याला चतुर म्हणून बिरबलाचं खूप वखाण केलं जातं, त्याच्या चातुर्याच्या गोष्टी सांगितल्या जातात. तो बिरबल मी महामूर्ख समजतो. तो जर खरोखर बुद्धिमान आणि चतुर होता तर त्याचं काम होतं मानसिंग आणि राणा प्रतापचा युद्ध करायचं. आज भारतात स्वतःच प्रश्न बोलला माफ करा वेगळा विषय. मानसिंग त्याला अपमान ढांचा तो बोला वर्णन येतो जयपूर राजघराण्याच्या यामध्ये. महाराष्ट्रात पहिला पेशवा बाजीराव त्यावेळी जे जयपूरच्या राजघराण्यात जो कोणी असतील त्यांना भेटायला गेला होता. त्यावेळी पान खाऊन सुटण्याची पिकदाणी देखील सोन्याची आणि हिरे जडीत होती. सोन्याची पिकदाणी, हिरे जडीत, फक्त पान खाऊन सुटण्यासाठी. ती जर अशी टेबलावर ठेवली तर
तर कुठल्याही प्रकाशाची दुसरी सोय करायची गरज पडत नव्हती, जेव्हा लावा लागत नव्हता, त्या विद्यांच्या प्रकाशा पुढे पडायचा अशी फक्त विद्यानी होत नाही. संस्कृतमध्ये श्लोक आहे, शैले शैलेन माणिक्यम मौक्तिकम न गजे गजे साधवो नाही सर्वत्रम चंदनम न बने. शैले शैलेन माणिक्यम मौक्तिकम न गजे गजे. प्रत्येक हत्तीच्या गंडस्थळामध्ये मोती असत नाही, गजमुक्ता त्याला म्हणतात. असं म्हणतात की हत्तीच्या गंडस्थळात देखील मोती सापडतो, गजमुक्ता. अतिशय दुर्लभ, अतिशय दुर्लभ. साधू देखील सगळे सापडत नाही. साधूच्या वेळेस खूप आहे, खरा साधू मिळणं तिथं सोपं नाही. दुर्लभ नसतं तरी सुलभ पण नसतं. शैले शैलेन माणिक्य. प्रत्येक पर्वतामध्ये माणिक्य रत्नाच्या खाणी नसतात. मौक्तिकम न गजे गजे. सगळ्या जाती त्यामध्ये मोती सापडणार. साधवो नाही सर्वत्रम. सगळीकडे साधू सापडणार नाही. चंदनम न बने वने. लाकूडचा आत्मा देखील जंगल असेल, चंदनाचं झाड नसेल. असा दुर्लभ असलेल्या गजमुक्ता देखील त्या जयपूर जगात 1 नाही 2 नाही 4 गजमुक्ता. वैभव अशासाठी सांगतात की तो मानसिक त्याने विचार केला की एवढी अपार संपत्ती अशी अशी माझ्या मुलाच्या हातात गेली, तो उधळपट्टी करते, संपून टाकते, नाश करते. आणि एवढं वैभव त्याने सुद्धा कमवलं नाही. आमच्या संस्कृतीमध्ये एक नियम आहे जो तुम्ही कधीच पाळत नाही. काल म्हणालो, आज आम्ही दुःखी आहोत कारण आम्ही आमच्या संस्कृतीपासून दूर गेलो आहोत. आमच्या ऋषीमुनी सूत्र दिलेलं आहे, धर्म अर्थ काम मोक्ष. मुलाला तो गर्भात असताना धर्माचे संस्कार देणं शक्य आहे. 5 वर्षाच्या मुलाला तुम्ही पैसे कमा सांगायचे योग्य नाही, शक्य पण नाही. पण 5 वर्षाच्या मुलाला काय, 5 महिन्याच्या बाळाला देखील धर्माचे संस्कार देणं शक्य आहे. अभिमन्यू चक्रव्यूह विद्या आईच्या गर्भात शिकला, ही कथा काल्पनिक नाही. आज मेडिकल सायन्स ही गोष्ट स्वीकारते आहे ते गर्भात संस्कार देणं शक्य आहे. आणि म्हणून ऋषी मुनी धर्म आधी दिले, नंतर अर्थ. म्हणजे धर्माच्या आधारावर अर्थार्जन करायचं. आज आमच्या या काही काळ 50 वर्षा 100 वर्षाच्या काळामध्ये म्हणजे सूत्रे सोडली, धर्मही सोडला, मुख्य सोडला, मध्ये फक्त अर्थाने काम करतात. आमचे ऋषी मुनी म्हणायचे धर्माच्या आधारावर अर्थार्जन. हे जे सूत्र पाळलं असतं तर आज एक करोडो रुपयाचे घोटाळे होत आहे ते झाले. धर्म सोडला, दुसरं अर्थार्जन केंद्रित झालं आहे. धर्माच्या आधारावर अर्थार्जन आणि स्वतः कमवलेल्या पैशावर काम भोग. काम भोग म्हणजे फक्त सेक्स नाही, स्त्री पुरुष संबंध नाही. तुम्हाला जे जे हवं आहे कार्य स्वतःच्या कमाईचं, बाप कमायची नाही. काम म्हणजे तुम्हाला ज्या ज्या इच्छा असतील, जो जे वांछील, पण त्या स्वतःच्या कमाई, स्वतःच्या अर्थार्जनावर. अर्थार्जन कसं, धर्माच्या आधारावर. आणि धर्माच्या आधारावर केलेल्या अर्थार्जनानंतर काम होतो. आज मुला 10वी जाती तोपर्यंत बापाला धमकवतो, मला मोबाईल पाहिजे, तुम्ही शाळेत जाणार. आणि बाप लाडाने मोबाईल घेऊन देतो. परिणामकारक दिसतोय समाजात. 11वी गेला मला ट्युशनला मोटरसायकल स्कूटर पाहिजे, तुम्ही जाणार नाही ट्युशनला. परिस्थिती आम्ही समजू शकतो. सायकलवरच जात नाही, स्कूटर पाहिजे, बट पडले बाप स्कूटरही घेऊन देतो. आणि मग एवढे पैसे कमवले जात आहे की 7 पिढ्या खाल्लं तरी पुरे. तुमचा मुलगा जर लायक निघाला तर तुमच्या पैशाची त्याला गरजच नाही, तो स्वतः कमावतील. मुलगा जर अपात्र निघाला तर तुमचा पैसा संपवून टाकेल, पूर्ण दोन्ही दुसऱ्या तुम्ही चुकीचा मार्ग करा. पैसे गोळा करून ठेवले मुलांसाठी. मुलगा जर सुपात्र निघाला त्याला तुमच्या पैशाची गरज होणार नाही. आणि अपात्र निघाला तर
तर पैसे त्याच्यावर टिकणार नाही. शास्त्र एवढं म्हणतो तुम्ही मुलाला शिकवून त्याच्या पायावर उभे राहण्याची त्याला मदत करा. त्याच्यामध्ये पैसे गोळा करून बँकेत ठेवून प्लॉट ठेवून जमीन ठेवून हे आमचं धर्मशास्त्र शिकवत नाही. स्वतःच्या अर्थार्जनावर काम होतं आणि तो काम लोक करताना देखील दृष्टी मोक्षावर. आज बाप कमाई होणाऱ्या तागड ढिंगाने समाजामध्ये काय काय प्रसिद्ध बनवतो ते बघा तुम्ही. जेवढ्या वाईट गोष्टी घडतायत ते पुढे येते. गुजरातमध्ये शब्द नबी रामने पैसेवाला बापाच्या मुलाने सगळे दुकान केले. बाप ऑफिसर आहे काय बाकीच्या प्रकार चाललेले न बोलणं पडत. म्हणजे चतुःश्रुती सर्व धर्म अर्थ काम मोक्ष आधी धर्म नंतर अर्थ मग काम आणि तो काम भोग करताना देखील दृष्टी मोक्षा होतो. त्यात आसक्त होता काम. मी काल म्हणालो तू दशरथ राजा एकच पांढरा केस कानाची पाहतो आहे. मोरोपंथाचे आर्य आहे त्या पांढरा केस काय आहे? यमराजाचं निशाण आहे. वृत्तांत कटक मला ध्वज जरा दिसोडा. प्रत्येक सैन्याचे निशाण असायचे. आपल्या सैन्याचे निशाण असायचे. तर पांढरा केस काय? हे यमराजाचं निशाण आहे की माझ्या आता आक्रमण होणार आहे. तयार राहा युद्धाला मी आक्रमण करणार आहे. वृत्तांत यमराजाचं निशाण कटक काम ध्वज जरा वृद्धावस्थाची एक ध्वजा आहे. आणि तो चक्रवर्ती सम्राट राजा रामाला राज्याभिषेक करून जगण्यात जायची मानसिक तयारी करतो आहे. आणि आज 5 बिघाच्या मालकाच्या तिजोऱ्याच्या चाव्या देखील चितेच्या राखेत शोधायला 5 लाख रुपये असतील तर तिजोरीमध्ये पडले पण त्या देखील मिळता हातामध्ये तिजोरी चावी जात नाही. चितेच्या राखेत शोधावी लागते आहे. लोक देऊन जात नाही सोडून जात आहे. पूर्वी लोक देऊन जायचे आता सोडून जात. परिस्थिती आम्ही समजतो की आज परिस्थितीच्या मुलाच्या आता सगळं सोपवलं तो मुलगा आई बाबा वृद्धाश्रमात पाठवेल. तुमचा कलंक आहे. तुमच्या संस्कृती कलंक आहे. तो मानसिक विचार करतो आहे की ही अपार धन संपत्ती माझ्या मुलांच्या माझ्या वंशाच्या हातात अशीच गेली तर धुतान करून टाकली. माझी सगळी मेहनत पाया जाईल म्हणून त्याने ती अतिशय एका गुप्त जागेत ठेवून दिली. त्याला एक अतिशय प्रामाणिक नोकराला बोलवलं आणि ती गुप्त जागा त्याला दाखवली. त्याच्याकडे वचन घेतलं. तुझे लोक वचन पाळायचे. क्षत्रियांचे ब्रीद होतो. प्राण जाय पुढे वचन काय प्राण गेला तरी चालेल पण वचन आता काही बोलणं योग्य दिलं. वचन पाळायचं. नोकराला जागा दाखवली आणि सांगितलं मरण्यापूर्वी ही जागा तुमच्या मुलाला दाखव आणि यापुढे माझ्या मुलाला तुझा मुलगा घेऊन येईल. तुला पुन्हा इथे यायचं नाही. त्यानंतर एक क्रम चालू राहील. माझ्या मुलाच्या मुलाला तुझ्या मुलाचा मुलगा घेऊन येईल. तेही फक्त एकदाच आयुष्यामध्ये फक्त एकदा. कसं राजमहल मध्ये त्याच्या डोळ्यात पट्टी बांधायची आणि राजमहलमध्ये डोळ्यात पट्टी बांधून त्याला इथे आणून पोहोचवायचं या पुस्तक जागी. त्याच्यासमोर खजिना उघडा करायचा. त्याला स्वतःला याला जे जे हवं असेल जितकं त्याला स्वतःला उचलता येईल येता येईल तितकं त्याला देण्याची परवानगी. उचला घेऊन जे जे अवसर देते माझं स्वतः उचलून द्यायचे कारण तिसरा कोणी येणार नाही. आणि पुन्हा आयुष्यात तो राजपुत्र इकडे येणार नाही. तुझा वंशत्व येणार नाही. त्याच्यानंतर त्याचा मुलगा आणि तुझा वंशाचा मुलगा आयुष्यात फक्त एकदा नियम घालून दिला. आणि तेव्हापासून तो नियम साधारण 1944च्या आसपास तसाच चालला. जो पण राजपुत्र गादीवर बसला नोकऱ्यांना त्याला एका नेलं. जे आणायचं ते आणलं. अपार गोळा लोक बाहेर होते. तुम्हाला माहितीच आहे इमर्जन्सीमध्ये इंदिरा गांधीने जयपूरला विमान छापा टाकला. खूप काही नेलं होतं. त्यावेळी खूप त्याची चर्चा होती. त्यांना वय असेल तर आठवत आहे 55-60% इमर्जन्सीमध्ये. पण ते फार थोडं जे बाहेर होतं ते नेलं इंदिरा गांधी. त्यापेक्षा अपार असं इतकं पडलेलं आहे. असं म्हणतात की ती अजून एवढी धनसंपत्ती जर पडलेली आहे की तेवढ्या धनसंपत्तीतून भारताच्या 2 पंचवार्षिक युद्धापर्यंत
कल्पना केली. भारताच्या 2 पंचवार्षिक योजना पुऱ्या होतील एवढी धनसंपत्ती अजून ठेवलेली आहे. आशंका आहे. 1944 मध्ये त्यावेळी राजगादीवर होता भवानी सिंग. इंग्रजांचा ट्रेनिंगमध्ये शिकलेला ब्रिगेडियर. कोणाची निंदा करू नये, मला निंदा करायची इच्छा नाही. फक्त वस्तुस्थिती लक्षात आणून द्यायची आहे. आधी समर्पक तसाच समर्पक झाला, तसाच त्याला गुंचुदोष झाला. मग त्याचा लिला काय सांगायचा? आधी राजघराणा होता, आधीच क्षत्रिय, दारू प्यायची सवय, मिलिटरीचा ब्रिगेडियर, इंग्रजांचा हाताखाली तयार झालेला, सगळ्याच बाबतीत काम शिकतो. इंग्लंडहून राणीचा कोणतरी दूत, राजपुत्र कोणतरी भारतात येणार. भवानी सिंग वाटलं की भारताचा कोणी राजा देणार नाही अशी मी कधी भेट राजपुत्राला द्या. त्याने जे होतं सगळं बघितलं तर दुसऱ्या राजाजवळ पण ऐकून देऊ शकेल. ही हिरे जडित रत्न जडित तलवार किंवा खंजी दुसऱ्या देऊ शकेल, म्हणजे कोणाकडे असेल. मी असं काहीतरी द्यावं की जे भारताचा कुठलाही राजा देऊ शकणार नाही. विचार करता करता त्याला आठवलं की त्या खजान्यात अशी एक वस्तू पडलेली आहे, विलक्षण सुंदर आहे, अतिशय अमूल्य आहे. मी ती आणली नाही. ती जर आणता आली त्या राजपुत्राला आपल्याला खजान्यात घ्यायचं आहे. आमच्या पूर्वजांनी वचन दिलं होतं, तुमच्या पूर्वजांना एकदाच जायचं. तुम्ही एकदा जाऊन आला आहात, मी तुम्हाला नेलं आहे. आता पुन्हा तुम्ही जाऊ शकणार नाही, मीही जाणार नाही, मी नेणार नाही. आता तुमच्या मुलाला माझ्या मुलाची माझा नोकर तुम्हाला उलट उत्तर देतो, जायचं आहे. प्राण जाय पुढे पचन जाय, ध्यायते विषान पुरुषो संघर्ष ते सुख जायते, संघात संजायते कामात, कामात क्रोधाभिजायते, क्रोधात भवति सम्मोहा, सम्मोहा श्रुतिविभ्रमा, श्रुतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात नश्यति. विवेक प्रदान ती वस्तू डोक्यात फिरते आहे. ध्यायते विचार भ्रमित झालाय, मोहित झालेला आहे, क्रोध अनावर झालेला आहे. माझा नोकर माझा आज्ञा पाळत नाही. संतापाने तलवार काढलेली आहे. शिरच्छे जड बुद्धिनाशात बदल केला गेला. मग लक्षात आलं काय केलं. याला तर वेळच मिळाला नाही त्याच्या मुलाला रस्ता सांगण्याचा. कारण तुम्ही मनाच्या आधी रस्ता सांगून द्यायचा मुलाला. आता इथं अचानक गेला, याला एका मुलाला रस्ता सांगितलं नसेल, परिणाम काय झाला. ते रस कुठं ती संपत्ती लपवलेली आहे, ते रस त्याच्याबरोबर गेलं. आज देखील केंद्र सरकार, राज्य सरकार, जयपूरचे राजघराण्याचे लोक आणि ज्यांना थोडी उत्सुकता आहे ते लोक तो खजिना शोधता आहेत, अजूनही सापडलेला नाही. तुमच्यात कोणाला रस असेल त्या शोधायला जे मिळतात तुम्हाला काही सरकारला खूप आभार समजते. तुम्ही पेपर वाचत असाल, मासिक वाचत असाल तर मध्ये आमेरच्या किल्ल्याचं सगळं पाणी उपसवलं. खूप मोठा तलाव आहे, आमेर किल्ल्याचा जवळ तलाव आहे. तलावाचं सगळं पाणी कोरडं केलं. तलाव खोदला की इथं कधी असेल. आमेर किल्ल्याचा दगड ठोकून बघितलेला आहे की कुठे झाड असेल, अजूनही सापडलेलं नाही. तुमचा नशिबात असेल तर प्रयत्न करायला हरकत नाही. आम्ही ही गोष्ट कशासाठी सांगतो. तुम्ही जरा विचार करा की त्या राजपुत्राची तो एवढा अपार धनसंपत्तीचा मालक आहे, तिथं तो एकदाच जाऊ शकला. आणि ते कसा डोळ्यावर पट्टी बांधली. पट्टी तिथं उघडली गेली. आत गेल्यावर तेव्हा ती जागा माहिती नाही. परत त्याला जे घ्यायचं ते घेऊन त्या राजपुत्राची तुम्हाला दया येते की नाही. थोडा धनसंपत्तीचा मालक
काय आहे, तो स्वतंत्र जाऊ शकत नाही. थोडी त्यांच्याबद्दल काही कामच आली नाही. जर तुम्हाला त्या राजपुत्राबद्दल दया येत असेल तर तेवढीच दया आम्हाला तुमच्याबद्दल येते. कारण तुम्ही अशाच अपार धनसंपत्तीचे मालक असून डोळ्यावर पट्टी बांधून झोपेमध्ये तुम्ही तिथे जातात आणि एवढं थोडस घेऊन परत येतात सकाळी प्रसन्न आहात. तुम्हाला ती जर जागा माहिती असेल की जिथून तुम्ही प्रसन्नता घेऊन आलेला आहात, ती जर डोळे उघडे ठेवून त्या सावधपणे न झोपता तुम्हाला तिथपर्यंत जर जाता आलं तर जगाची कुठली ताकद नाही की तुम्हाला दुःख देऊ शकेल. पण प्रसन्नतेचा खजाना तुमच्या जवळ आहे आणि तो खजिना शोधण्याचं नाव आहे ध्यान. डोळे मिटून जायचे, झोपेमध्ये तिथंच जातात. फक्त काय तो दरवाजाचा आत जात नाही. बायबल मध्ये म्हटलेलं आहे, स्वर्गाचा दरवाजा सुईचा नौका इतकाच आहे. दरवाजा सुईचा नौका बरोबर आहे आणि त्यातून हाती आत जाणार नाही. हातीने आत जाणार, सुईचा नौका हा दरवाजा आतमध्ये आहे. तिचा अपार सुख आणि आनंद लपलेला आहे. तुम्ही त्या दरवाजावर पोचता पोचता शकता. परिणाम असा होतो की त्या दरवाजा ओलांडून तुम्हाला आतच जाता येत नाही. तिथंच जायची युक्ती तुम्हाला सापडली तर राजमहलमध्ये बसला तरी काय आणि झाडाखाली झोपावं लागलं तरी, पंचपक्वान्नाचं भोजन मिळालं काय आणि बाशी भाकरी मिळाली तरी काय, तुमचा आनंद कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. कारमध्ये फिरलं काय आणि चालत जावं लागलं काय, जेलमध्ये बसवलं सरकारने, जेलमध्ये काही फरक पडणार नाही. पण तुमचा आनंद तुमच्या जवळ असेल जो तुम्हाला शोधता सांगतात. एक भिकारी एका मंदिराच्या बाहेर दूर कुठे बसून भीक मागवतो, आयुष्य संपत भीक मागत मागत आणि कधी तिथंच मेला. म्युन्सिपालिटीची गाडी आणली, डेड बॉडी टाकली आतमध्ये नेला जाण्यासाठी. कोणतरी म्हणा की अरे अरे एवढे तर जे आजार होते ती सगळी आधी जागा देखील असेल ना, सगळी इथं रोग जंतू पसरले असतील, ती जागा स्वच्छ करून टाकायला पाहिजे. तो इथे माती बरोबरची काढून टाकू आणि या देखील रोग जंतू असतील म्हणून म्युन्सिपालिटी लोक आलेले आहेत. ती जागा थोडी खोदली आहे आणि त्यामध्ये सोन्याचा हंडा खाली आहे. आयुष्यभर त्या सोन्याच्या हंड्यावर बसून त्याने पीक मागितलेली आहे. त्याला माहितीच नाही की तो सोन्याच्या हंड्यावर बसून पीक मागतो. ही ट्रॅजेडी तुमच्या जीवनात थोडा विचार करा. पुन्हा मी दुसरा विचार येतो तर पुन्हा सगळे विषय आम्हाला एकत्र करायचे. आम्ही शाळेत होतो त्यावेळी आम्हाला गौतम बुद्धाची कथा शिकवली गेली. त्याचे तुम्हालाही शिकवले असेल, आठवत नसेल तर आपण करून देतो. एक सिद्धार्थ नावाचा राजपुत्र आहे. राजाला भविष्य सांगितलं गेलेलं आहे की हा एक संत होईल, संन्यासी होईल आणि तो संन्यासी होऊ नये म्हणून राजाने त्याला लहानपणापासून कुठेही दुःख पडणार नाही याची काळजी घेतली आहे. राज म्हणून बाहेरच निघू दिलं नाही. कुठलंही दुःख त्याला मिळून माहिती ते दुःख काय असतं. तरुण झालेला आहे, लग्न झालेलं आहे, आता त्याला युवराज पद मिळणार, भविष्यात तो राजा होणार. आता प्रजेशी संपर्क राहायला पाहिजे. आता मोठा झालाय, समजदार झाला आहे. आता काय तो संन्यास घेणार नाही, कारण लग्न झालंय, मुलगा झाला. आता कसा संन्यास घेतो. मग राजाने परवानगी दिली. तर सिद्धार्थ राजपुत्राने सांगितलं मला नगर परिभ्रमण करायचं आहे. ठीक ना, रथापासून निघाला आहे राजपुत्र आणि कथा अशी सांगते की त्याला एक भिकारी दिसला. कथा एवढं सांगत भिकारी दिसला. आता मी तुम्हाला विचारतो, तो भिकारी पाहून त्या सिद्धार्थ राजपुत्राला खुशी झाली होती का? तर त्या भिकाऱ्याला पाहून जर त्याला खुशी झाली असती, भिकारी आहे किती मजेत आहे, किती छान आहे, मी उगाच राजपुत्र म्हणून सगळ्या बंधनात पडलेलो आहे, यापेक्षा भिकारी होणं चांगलं. आणि म्हणून त्याने राजत्याग करून तो जंगलात निघून गेला. म्हणजे काय, त्याने भिकारी झाला. इट इज लॉजिकल बिहेवियर. ते तर्काला धरून आहे. जेव्हा भिकाऱ्याला पाहून जर त्याला खुशी झाली असती तर
स्वतःचे राजपुत्र होण्याचे त्याला दुःख वाटलं असतं आणि भिकाऱ्याला सुख वाटलं असतं की हा भिकारी आनंदात आहे, मग मी भिकारी होऊ ते जास्त चांगलं. असं जर केलं असतं तर ते तर्कात बसण्यासारखं आहे. आणि कथा अशी सांगते की ते भिकारी पाहून त्याला अतिशय दुःख झालेलं आहे. पण त्याला ते भिकारी पाहून दुःख झालं तर त्याने काय करायला पाहिजे होतं? परत आल्यावर आपला राज खजाना वाढवण्यासाठी लोकांना टॅक्स लावायला पाहिजे होते, आणखी पैसे गोळा करायला पाहिजे होते, दुसऱ्या राज्यावर आक्रमण करून आपलं राज्य वाढवायला पाहिजे होतं, जेणेकरून पुन्हा भिकाऱ्याचं मला अनुभव येता कामा नये, आपले धनसंपत्ती वाढवायला पाहिजे होती. असं त्यांनी केलं असतं. बरोबर घटना सांगते, तो दुःखी झाला आणि स्वतः मात्र सगळं सोडून निघून गेला. हे तेव्हा शक्य आहे आता तो वेडा असेल, पागल असेल, किंवा त्याच्या डोळ्यापुढे दुसरा तरी डोक्यात विचार असेल. त्यावेळी तुम्ही पागल म्हणाल तर आमची संस्कृती त्याला 10वा 9वा अवतार म्हणजे भगवान बुद्ध म्हणते, ईश्वराचा अवतार म्हणते. पागल म्हणायची हिंमत तुम्ही करू शकणार नाही. मग आम्ही तुम्हाला विचारलं आणि शाळेच्या शिक्षकांना विद्यार्थ्यांनी विचारलं तर पंचायत येऊन बसलो. मग त्याने खास सोडलं. भिकारी होऊन त्याला जर दुःख झालं तर स्वतः भिकारी होऊन दशेचा अनुभव येऊ नये म्हणून त्याने अधिक काळजी घ्यायला हवी होती. कथा सांगितल्याला एक वृद्ध रोग जळलेले वृद्ध दिसला. तो वृद्ध बघून त्याला सुख वाटलंय, दुःख वाटलंय. त्या वृद्धाला बघून त्याला सुख वाटलं असतं. हे मी तरुण युगाचे तरुण तारुणाचे सगळे लोकांना ओझे घेऊन फिरतो आहे, हा वृद्ध बरा म्हातारा आहे, ती मजेत आहे, तर मी पण लवकर म्हातारा होऊ. जर शरीराची आबाळ केली, शरीराकडे दुर्लक्ष केलं तर अकाल वृद्धत्व हा एक शब्द आहे मराठीत, अकाल वृद्धत्व. वेळेचा आधी माणूस वृद्ध होतो, शरीराकडे नीट लक्ष दिलं नाही किंवा ज्या गरिबांना खायला मिळत नाही, अकाल वृद्धत्व. आमच्या लोकांचे केस आता पांढरे झालेले नाही, 30व्या वर्षी झाले, 35व्या वर्षी खूप भटकलं हिमालयामध्ये. खाल्लं, पुढे झोपलो, पुढे जंगलात पडून होतो. म्हणजे केदारनाथ वाचता सगळं वाचता येत, केदारनाथ बद्रीनाथ तिथं आम्ही पायी भटकलो, खूप भटकले त्यामध्ये. केदारनाथ बद्रीनाथ गंगोत्री आणि ते रोडने नाही, पाय वाटेने जंगलाच्या पाय. ते 35व्या वर्षी ते पांढरे झाले, लक्षच दिले शरीराकडे. जर वृद्धत्व बघून त्या सिद्धार्थ राजपुत्राला खुशी झाली असती तर अकाल वृद्धत्वासाठी त्याने जंगलात जाण्याचा मार्ग पसंत केला, तो बरोबर होता. पण कथा अशी सांगते की तो वृद्ध बघून त्याला अतिशय दुःख झालेलं आहे. त्याने काय करायला पाहिजे होतं? परत आल्यावर राजवत्याला बोलवायला पाहिजे होतं की माझ्यासाठी काहीतरी रसायन तयार करा, च्यवनप्राश करा, आणखी काहीतरी रसायन तयार करा, औषध तयार करा, जेणेकरून मी कायम तरुण राहील, मला कधी वृद्धत्वच येणार नाही, जेणेकरून या वृद्धाला जे दुःख भोगावं लागतं आहे ते दुःख भोगायची वेळ माझ्यावर येता कामा नये. मी औषध कधी वृद्धच होणार नाही, असा काही उपाय करा, असा काही औषध शोधा. राजवीर त्याच्याकडे होते, सगळं सोडून जंगलात निघून गेला, अकाल वृद्धत्वाला पोहोचला. कधीचा ठीक उलट, वृद्ध पाहून त्याला दुःख झालं तरी तो सोडून निघून गेला. याचा अर्थ त्याच्यासोबत काय विचार नसला पाहिजे, पागाचं नक्की दे. तो सिद्धार्थ राजपुत्र विचार करतो आहे की मी आज सुखी आहे कारण मी राजपुत्र आहे, माझ्याकडे धन संपत्ती आहे. हा भिकारी दुःखी आहे कारण त्याच्याकडे धनाचा अभाव आहे. जीवन जगण्याचा असा कोणता रस्ता आहे की ज्या रस्त्याने गेला असता मी राजपुत्र असो तरी सुखी, भिकारी व्हावं लागलं तरी सुखी. मग माझ्या सुखी असणं राजपुत्र होण्यावर या भिकारी होण्यावर अवलंबून असता कामा नये. न करे नारायण. उद्या कुठल्या दुसऱ्या राजाने आक्रमण केलं, मी युद्धात हरलो तर मला ही जी दशा येईल भिकाऱ्याची, हे जे दुःख मला भोगावं लागेल,
जीवन जगण्याचा असा कोणता रस्ता आहे की त्या रस्त्याने गेला असता मी राजपुत्र असो तरी सुखी, भिकारी व्हावा लागला तरी सुखी, म्हणजे माझं सुख हे राजपुत्र असण्यावर किंवा भिकारी असण्यावर अवलंबून असता कामा नये. मी आज सुखी आहे पण मी तरुण आहे, सगळ्या तरी विषय भोगू शकतो. तो वृद्ध आहे, रोग जर्जरित आहे, त्याला कुठलाही विषय सुख भोगता येत नाही म्हणून तो दुःखी आहे. तोंडात दात नाहीये आणि लहान ऊस खाताना दिसत आहे, ऊस खायची इच्छा होते आहे, फुटाणे खायची इच्छा होते आणि तोंडात दात नाही. किती वाईट वाटत. भजी खाशी वाटते पण पोटात पचत नाहीये, रोग जर्जरित शरीर झालेलं आहे, वृद्धावस्था आलेली आहे. मी आज तरुण आहे म्हणून सगळ्या तरी विषय भोगू शकतो. हा वृद्ध याला विषय भोगता येत नाही म्हणून दुःखी आहे. मलाही उद्या कधीतरी वृद्धत्व येणार आहे, काळाप्रमाणे मी वृद्ध होणार आहे. त्यावेळी मला हे जे दुःख भोगावं लागेल जे या वृद्धाला भोगावं लागतं आहे. त्यावेळी माझ्यावर सगळं काही असेल, तोंडात दात नसतील, हातपाय थरथरत होतील, डोळ्यात मोठी बिंदू असेल, मला पुढे विषय भोग करण्याचे सामर्थ्य नसेल, जरी राजा असलो तरी. जीवन जगण्याचा असा कोणता रस्ता आहे की ज्या रस्त्याने गेला असता मी तरुण आहे तरी सुखी आणि वृद्धत्व आलं तरी सुखी, माझं सुख माझ्या तारुण्यावर किंवा वृद्धत्वावर अवलंबून असता कामा नये. तुमच्या सगळ्यांकडे घरात टीव्ही असतील, आम्हाला टीव्हीबद्दल काही नाराजी नाही. वैराग्याचा अर्थ कुठल्या वस्तूचा तिरस्कार होत नाही. आसक्ती हा जसा एक भाग आहे तसा तिरस्कार पण हा एक वासनेचाच भाग आहे. एकानंतर दोन बाजू आहे. वैराग्य दोन्हीपासून अलिप्त आहे, आसक्ती पण नाही, तिरस्कार पण आहे. म्हणून गोंधळीकर महाराज एका ठिकाणी म्हणतात असेल तर असू दे, नसेल तर नसू देत. हे जीवनाचं सूत्र आहे. ठीक आहे, असू दे, असेल तर असू दे, नसेल तर नसू दे. जे नाही त्याचं धडपड नाहीये. टीव्ही आहे तुमच्याकडे, टीव्ही पाहिल्याने तुम्हाला सुख वाटत असेल म्हणून तुम्ही टीव्ही ठेवला आहे. टीव्हीने तुम्हाला डुकुदुखी वाटली असेल तर आणला नसा घरामध्ये, कबूल करतो, टीव्हीने तुम्हाला सुख मिळालं. केव्हा पहिली अट आहे की तुमच्याकडे स्वतःकडे टीव्ही असला पाहिजे. तुम्हाला एखादा मुलगा आहे, क्रिकेट मॅच पाहायची आहे आणि फायनल मॅच आहे आणि घरात टीव्ही नाहीये, शेजारी जाऊन बघा असं वाटत आहे आणि शेजारच्या लोकांना सिरियल बघायची आहे, काय करायचं? म्हणजे टीव्ही पासून सुख मिळायला पहिली अट आहे की स्वतःकडे टीव्ही असला पाहिजे. चला टीव्ही आहे, लाईट गेली तर मॅच येत आहे, पाहतोय लाईट गेली. तुमच्या हातातही लाईट असणं नसणं, तुम्ही पराधीन आहात. चला लाईट पण आहे, कार्यक्रम तुमच्या मनासारखा का पाहिजे. मॅच रोज येणार आहे क्रिकेटची. माझं शेत माझी माती, माझं शेत कार्यक्रम येते, पोरगा पळून जाईल. कुठे ते दुसरी सिरियल नको असलेली सिरियल. म्हणजे टीव्हीचा कार्यक्रम कोणता असावा हे तुमच्या हातात नाहीये. टीव्हीचा कार्यक्रम तुम्हाला आवडेल असा असेल तर तुम्ही टीव्ही पाहणार. तिसरी अट हे तुमच्या हातात नाही, टीव्हीवर कार्यक्रम कोणता असावा. आणि चौथी अट तुम्ही पाहण्याच्या मनस्थितीत असला पाहिजे. डिसेंट्री झाले, वारंवार संघाचा पाळावा लागतो आहे, छान सिरियल येते, काय करणार? मलेरिया झालाय, डोकं खूप फाटत आहे आणि तो क्रिकेट मॅच चालू आहे, जो आवाज येतोय, तो शिक्षणाच्या आधारावर चाललाय, त्याचं डोकं फाटतंय, बंद करा. टीव्ही पासून तुम्हाला सुख मिळेल किंवा टीव्ही असला पाहिजे, लाईट असली पाहिजे, कार्यक्रम तुमचा आवडता असला पाहिजे आणि तुम्ही पाहण्याच्या मनस्थितीत असला पाहिजे. आणि या चार गोष्टी एकत्र येणं 24 तासात केव्हा किती वेळा शक्य होतं? पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. चारही गोष्टी एका बिंदूवर एकत्र येणं 24 तासामध्ये किती वेळ आहे तुमच्याजवळ? मग तास 2 तास तुम्ही टीव्ही तुमच्या मनासारखं पाहिला, बाकीचे 22 तास तुम्ही तुमच्या कामाचा नाही. रेल्वे बसलात, रेल्वे लेट झाली, पुढे
ऍक्सिडेंट झाला, थांबले रेल्वे, टीव्हीने काही बसून रेल्वेमध्ये, बस सरकार पंक्चर झाली, कंटाळा हा, वेळ जात नाही, पासून जातात का? स्वतःचे एकटे होऊ शकत नाही, म्हणजे तुझं दुर्दैव आहे. स्वतःचे एकटे होऊ शकत नाही. तुम्ही तुमच्या आत्माचे शत्रू म्हणून राहता. तुम्ही जर तुमच्या आत्माचे मित्र म्हणून जगला असता, एका संतांनी जुगामध्ये संतून गेले नाव माहितीचे चंद्र स्वामीचे शिष्य रंगअवधूत. त्या रंगअवधूतला त्या साधनेच्या स्थळावर दिलेला आहे, आने वाले को एक सलाम, क्या बाबा आला बसा, जाने वाले को 10, क्या बाबा मला भजन करायला तरी दिला लोकांना. आने वाले को 1 सलाम, जाने वाले को 10, न आने वाले को 100 सलाम. आला नाही, बरं झालं, मला माझं भजन करायला मिळतंय, माझ्या आनंदात गडबड गोंधळ करी. तुमचं काय एकटे बसा, तुम्हाला माहिती नाही एकटं काय आनंद आहे. आम्हाला एक एक म्हणा लागतो, सगळं जातो काय टिकायला पण कोणाचं तोंड पाहते, कोणाचं दाखवत नाही, आणि कोणाचं तोंड पाहत. आता लॅट्रिन बातम्या सगळं बंद करून छान महिना निघून जरा कळते की तो महिना निघाला. परत 2-3 दिवसांनी लक्षात येतं. मग 14 दिवशी ज्या लोक बाहेरून दार टक्कर करतात त्यावेळी कळतं की महिना होऊन गेला, अरे एवढा महिना होऊन गेला, दार उघडायची वेळ आली. उत्तर घेण्याचा आनंद मिळाला नाही म्हणून तुम्ही दुःखी आहात. 4 गोष्टी एकत्र आल्या तर तुम्हाला तो टीव्ही सुख देईल. तुमची सगळी सुखाची साधनं वस्तू, व्यक्ती आणि परिस्थिती आधारित आहे, आणि म्हणून तुम्हाला खऱ्या अर्थाने सुख मिळत नाही. पुन्हा सांग, तुम्ही ज्या ज्या गोष्टीमध्ये सुख शोधता आहे ती काय तर वस्तूवर अवलंबून आहे, का तर व्यक्तीवर आधारित आहे, का परिस्थितीवर आधारित आहे. एखादा मोठा मॅनेजर असेल कंपनीमध्ये, मॅनेजर म्हणतात रुबाब आहे, तुझ्या मॅनेजर पदावर रिटायर झाला, एक कंपनीचे भांडण झालं, मग मॅनेजर पद गेली जागा, परिस्थिती बदलली, आणि एक परिस्थिती कधी स्थिर राहत नाही. म्हणून भगवान कृष्णाने या संसाराला अश्वत्थ वृक्षाची उपमा दिली आहे. पूर्ण मूळ अश्वत्थम काहवलय, अश्वत्थ वृक्ष. अश्वत्थ वृक्षाचा अर्थ ज्ञानशरण माऊली म्हणते, अश्वत्थ म्हणजे पिंपळ या अर्थाने म्हटलेलं नाही. अश्वत्थाचा एक अर्थ पिंपळ होतो, पण भगवान कृष्ण गीतेमध्ये अश्वत्थ वृक्ष म्हणजे या संसाराला तो पिंपळ या अर्थाने म्हणत नाही. मग अ म्हणजे नाही, श म्हणजे उद्या, आणि थ म्हणजे राहणं. माऊलीने अर्थ लावला आहे 15व्या अध्यायामध्ये. अ म्हणजे नाही, श म्हणजे उद्या, आणि थ म्हणजे राहणं. म्हणजे आज हा वृक्ष जसा दिसतो तसा तो उद्या नसेल. प्रत्येक क्षणोक्षणी यात बदल होतो, प्रत्येक क्षणात. आज समजा एखाद्या सकाळी दाढी केली, हात फिरवला, हा छान गुळगुळीत झालेली आहे, आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा हात फिरवला, थोडे थोडे खुंटे निघून आलेले आहेत. ते दुसऱ्या दिवशी निघालेत का? नाही, दुसऱ्या दिवशी निघाले नाही. दाढी केली, दाढी संपली, त्याच क्षणी ते निघायला सुरुवात झाली. आता तुम्ही जर गणित घेऊन कॅल्क्युलेटर घेऊन बसलात की 24 तासामध्ये 1/2 मिलीमीटर वाढलेला आहे, ते एका सेकंदात किती वाढला काही सापडणार गणितामध्ये. कारण 24 तासामध्ये एवढसा वाढलाय दाढीच्या पुढचा. करा गणित, 24 तासामध्ये 1 मिलीमीटर वाढला तर एका सेकंदात किती वाढला असेल काही सापडणार नाही. पण तो वाढतो आहे. केव्हा वाढला? दुसऱ्या दिवशी नाही. ज्या क्षणी तुम्ही दाढी करून संपवली त्याच क्षणी पुन्हा तो वाढायला सुरुवात झाली. एक शरीर क्षणाक्षणात बदलत आहे. दर 3 महिन्याने रक्त बदलतं पूर्णतः, असं डॉक्टर लोक म्हणतात. म्हणून रक्तदान करता आग्रह पण आहे. आता जे रक्त आहे शरीरात ते 3 महिन्याने नसते, ते बदलते. त्वचा देखील बदलते, तुम्हाला न कळत नाही का? फक्त साप काट टाकतो म्हणून दिसते, साप काट टाकतो म्हणून तो सगळी तांबे काय काढून टाकतो. आपल्याला ती युक्ती माहिती नाही, पण आपली त्वचा बदलत जाते दर 7 वर्षांनी. 7 वर्षापूर्वी जी त्वचा होती ती आज नाही. आज जी त्वचा आहे ती 7 वर्षांनी नसेल. हाड देखील बदलतात, सगळं बदलतात.
तुम्हाला कळणार नाही. हे जग, शरीर, संसार हा क्षणोक्षणी बदलणार आहे, म्हणून त्याला अश्वत्थ वृक्ष म्हटलेलं आहे. पण ज्या वस्तूमध्ये तुम्हाला आनंद वाटतो आहे ती वस्तू उद्या तुम्हाला आनंद देईल याची गॅरंटी नाही. एखाद्या लहान मुले खेळताय खेळण्याशी, आता लहान तो मोठा झाला, खेळणी घरात तशी सांभाळून ठेवली आहे. आता तो तरुण झाला, जे खेळणी खेळ खेळ खेळणी आहे, मी बदलला. लहान मुलं आहे, तुम्हाला माहिती एक बोलू नये, थोडं दुगच वाटेल, मला थोडं किळस पण वाटेल, कीड वाटेल, पण समजून घ्या विषय. लहान मुलं आहेत ते शेंबूड पण चालते, त्याला त्यात देखील खुशी वाटते. मग आता मोठे झाला का शेंबूड अजून देत नका नाही ना, तर तुम्ही बदलला. परिस्थिती बदलत राहते आणि म्हणून तुम्ही जर परिस्थितीवर आधारित सुख शोधात तुम्ही कधी सुखी होणार नाही, कारण परिस्थिती कधीही स्थिर राहत नाही. आज करोडपती आहे, उद्या करोडपती होईल. प्रत्येक बाबतीत जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला ज्याच्या बर्नाड सारखं एक वाक्य सांगतो, आम्हाशी लक्षामध्ये. ज्याच्या बर्नाड सारखे एके ठिकाणी म्हटलेलं आहे की सगळ्यात चांगला धंदा टेलरचा. कशासाठी? वेगळ्या अर्थाने म्हटलंय त्याने. सगळ्यात चांगला धंदा टेलरचा कुठल्या अर्थाने म्हटलंय त्याने? की टेलर प्रत्येक वेळी नवीन माप घेतो. टेलर प्रत्येक वेळी नवीन माप घेतो. तो असं म्हणे की 4 महिन्यात तुझे मी ब्लाउज शिकवतो, आता त्याच मापाने शिवून देईल. नाही, नवीन माप करतो. तुम्ही हे नवीन माप प्रत्येक वेळी घेत नाही. 10 वर्षापूर्वी कोणाचे मित्रत्वाचे संबंध आधी तसेच राहतील असं तुम्ही समजून चालतात आणि धोका होतो, रडायची वेळ येते. तुम्ही तुमच्या संबंधाचं, मित्रांचं असो, पती पत्नीचं असो, बाप मुलांचे असो, कुठलेही संबंध तुम्ही कधी त्याचं रोज मूल्यांकन करीत नाही. स्वीकारून चालतात हे संबंध आपल्या असेच कायम टिकणार आहे. आणि ज्यावेळी धोका होतो त्यावेळी रडायची वेळ येते. म्हणून बर्नाड साहेब म्हणतो की टेलर सारखं शिका, प्रत्येकाचं पुन्हा मूल्यांकन करा. गृहीत धरून चालू नका की 10 वर्षापूर्वी होतं तसंच आज पण राहील. एकमेकांचं प्रेम आहे, एकमेकांचा जीव देण्याच्या गोष्टी होत आहे आणि 10 वर्षांनी एकमेकांचा जीव घेण्याच्या गोष्टी सुरू होत आहेत. बदल सगळं. आता जीव द्यायच्या गोष्टी आहेत, 10 वर्षांनी उलट होईल, जीव घेण्याच्या गोष्टी सुरू होतील. परिस्थिती बदलली आणि परिस्थिती बदलल्यामुळे तुम्ही स्वतः बदलले, समोरची व्यक्ती बदलली, तुमचे संबंध स्थिर राहतील याची शाश्वती नाही. आई वडिलांचं प्रेम, मुलाचं प्रेम आहे, लहान आहे, मोठा आहे, करून झालं, लग्न झालं, ठीक आहे. आणि तोच मुलगा उद्या वृद्धाश्रमात पाठवतो, त्यावेळी काय स्थिती होतो? पूर्ण चुकलो. तुम्ही कुणी धरून चालला ते असंच टिकणार आहे नाही. जोपर्यंत तुम्ही तुमच्या सुखाचं साधन वस्तू, व्यक्ती आणि परिस्थिती शोधत असाल, सुख कधी मिळायचं नाही. तो सिद्धार्थ राजपुत्र विचार करतो आहे की मला जर पूर्णपणे सुखी व्हायचं असेल तर माझं सुखाचं साधन वस्तू, व्यक्ती आणि परिस्थितीवर आधारित असता कामा नये. इरेस्पेक्टिव्ह ऑफ द थिंग, पर्सन अँड कंडिशन, वस्तू, व्यक्ती, परिस्थिती निरपेक्ष सुख. ते सुख तुम्हाला कुठं मिळेल? बाहेर कुठेही मिळणार नाही, तुमच्या आतच मिळेल. आणि त्या सुखाचा तुम्हाला अनुभव होत राहावा, भान होत राहावं म्हणून ईश्वराने तुझा मोठी कृपा केलेली आहे. झोप देऊ अशासाठी दिली आहे की तू सावधा. झोपेत आनंद मिळतो ना. तुम्ही एखाद्या डोक्यात कर्ज आहे, ते त्याला झोप लागली, तेवढ्यापर्यंत तो विचारला की मला डोक्यात कर्ज म्हणून करोडपती आहे, तणाव आहे डोक्यावर, हा धंदा करून नका. शेवटी तुम्हाला झोप का हवीशी वाटते? झोप अशा करता तुम्ही हवीशी वाटते. झोप म्हणजे काय? तुमच्यात मोठा लेख आहे त्याला वेळ वाचत तसा. झोप म्हणजे काय हे आज मेडिकल सायन्सला माहिती नाही. पण तुम्हाला झोप का हवी असते? त्यांनी स्टोरेज जाते, डिस्चार्ज होते, त्याला पुन्हा प्रसन्न करायचं आहे. झोप कुठल्या वस्तूवर आधारित आहे का? तुम्ही वस्तूंचा संग्रह करत पाहत असलात, मग धनसंपत्ती आली ना, करोडो रुपये आणून पाहत असतात नाही पाहत.
फार कंटाळा आला, आता झोपू द्या. व्यक्ती पती पत्नी किती एक बार प्रेम असू दे, तुम्ही झोपा नाही. परिस्थिती कुठे असू दे, झोप तुम्हाला हे शिकवतो की आयुष्यात तुम्हाला असं सुख मिळू शकतो की जे वस्तूवर आधारित नाही, ते व्यक्तीवर आधारित नाही, ते परिस्थितीवर आधारित नाही. हे झोपेचं जे सुख आहे तुम्ही 24 तास झोपू शकत नाही. कारण तुम्ही कुंभकर्ण नक्की पाहिजे. कुंभकर्णाला शाप होता, तो 6 महिने झोपायचा. तसं तर गणित मांडत आपणही कुंभकर्णाचे आहोत, तर 6 महिने झोपतो वर्षभरातून. तो एकदम 6 महिने झोपायचा, आपण वर्षभर 6 महिने झोपतो. पण तरी तुम्ही 24 तास झोपू शकणार नाही. त्यामुळे तुमच्या झोपेचा आनंद फक्त रात्रीच्या 2-4 तासापुरताच असतो. मग अशी काही युक्ती आहे का ज्यामध्ये तुम्ही झोप न घेता देखील बाकीच्या दिवसाच्या काळामध्ये तुम्हाला तो आनंद दिवसभर टिकवता येईल? त्या उपायाचं नाव आहे ध्यान. आणि ही उशिमनाला दुधी सगळ्यात मोठी देणगी आहे ध्यानाची. एक लक्षात ठेवा, अधिकारी पुरुषा वाचून या रसाने ध्यानात प्रकार करतात. आणि ध्यान कशासाठी महत्वाचं सांगतो आहे, प्रयत्न करा पण योग्य मार्गदर्शनाखाली. आणि म्हणून अंतराय परंपरा होती. पाहत दिलं प्राचीन काळापासून कृष्णाच्या आधीपासून. म्हणून कृष्ण देखील गीतेमध्ये अर्जुनाला तस्मान योगी हो, हे अजून योगी हो. कारण योगी झाल्यानंतरच तुझ्यामध्ये बुद्धीची समत्व आहे. योगी झाल्यावर तुला या युद्धामध्ये तटस्थ राहता येईल. समय सुखे दुखे समय कृत्वा लाभा लाभो जया देव. युद्धात जय मिळो, पराजय हो, यश मिळो, अपयश मिळो, सुख मिळो, दुःख मिळो, सुखे दुखे समय कृत्वा लाभा लाभो जया देव. ही मनाची तटस्थ अवस्था, ही स्थिर अवस्था, ही ध्यानावाचून येणार नाही. कारण ध्यान तुम्हाला शिकवतो की तुम्ही वस्तू, व्यक्ती आणि परिस्थिती निरपेक्ष सुख भोगू शकता. एका मोठ्या बिल्डिंगला आग लागली, 40-50 लाखाची बिल्डिंग. त्या शेठजीला कळालं बिल्डिंगला आग लागली, जोरदार रडतो आहे. अरे माझ्या 50 लाखाचं नुकसान झालं, मी ते विकणार होतो, जाहिरात पण दिली आहे विकायची, आणि विकायच्या आधीची बिल्डिंगला आग लागली आणि 50 लाख रुपये वाया गेले. रडतो आहे. कोणते दिवस सांगितलं हे जे कशासाठी रडत आहे, परवाचा सुद्धा त्या मुलाने सौदा केला त्या बिल्डिंगचा, विकली गेली बिल्डिंग, विकली गेली, भर झालं. शेळी हसायला लागली, आनंद झाला, विकली गेली, रडणं थांबतो. दुसरा आला, शेळी सौदा झाला होता पण जे रजिस्ट्रेशन व्हायचे बाकी पैसे मिळाले नाही, समजापणाने पैसे दिले नाही, रजिस्ट्रेशन झालेलं नाहीये, म्हणजे ती आहे तरी आज आमचीच आहे म्हणून रडायला लागला. दुःख कसलं, बिल्डिंग जळाली असं नाही, ती माझी होती म्हणून दुःख. दुसऱ्याची बिल्डिंग जळालीशी, दुसऱ्या नावं झालीशी, विकल्यानंतर 8 दिवसात आग लागलीशी, शेतीच्या पोटात पाणी आलं नसतं. पुढं दुःख असं आहे. आणि म्हणून आम्ही मागच्या वेळी तुम्हाला करताना सांगितलं होतं की दुर्गा सप्तशतीमध्ये मधुकर्ण वधासाठी फक्त एकच अध्याय पुरे आहे. मधुकर्ण उत्पन्न झालेत आणि नाश पावलेत, एका अध्यायात विषय संपला. महिषासुर वधासाठी 2 अध्याय गेले, दुसरा आणि तिसरा. 4था अध्याय स्तुतीचा आहे. महिषासुर वधात 2 अध्याय गेले, उत्पत्ती आणि नाश. पण शुंभ निशुंभसाठी 5 पासून 10 अध्याय, 6 अध्याय लागले. का? फक्त उत्तम चरित्रातच मम शब्द आलेला आहे. संपूर्ण चंडीपाठामध्ये फक्त उत्तर चरित्रामध्ये जो शुंभ निशुंभ म्हणतो मम वा मम अनुजो, माझ्याशी का माझ्या भावाशी लग्न. दुसरा मध्यम चरित्रामध्ये दुसरा तिसरा अध्यायात कुठेही मम शब्द नाही. पहिल्या अध्यायात कुठे मम शब्द नाही. मम शब्द 5व्या अध्यायात आहे. मम वा मम अनुजो, मला का माझ्याशी. हे ममत्व तुम्हाला दुःखाला कारणीभूत होतो. हे ममत्व आलं कुठून? तुमच्या शरीराचा मुखामुळे.
मग या शरीराच्या सुखासाठी जे जे वस्तू तुम्हाला कामास येतील, जे जी व्यक्ती मदतरूप होईल त्यासाठी मग हे विसरा की वस्तू फक्त कारणीभूत होते तुमचं मन क्षणभर स्थिर करण्यासाठी. तुम्ही विसरता की व्यक्ती फक्त कारणीभूत होते तुमचं मन स्थिर करण्यासाठी किंवा चंचल करण्यासाठी. जगातली कोणतीही व्यक्ती तुम्हाला सुख देऊ शकत नाही आणि जगातली कोणतीही व्यक्ती तुम्हाला दुःख देऊ शकत नाही. सुखी होणं किंवा दुःखी होणं हा निर्णय तुमचा स्वतःचा असतो. तुम्ही स्वतः जबाबदार आहात. तुम्ही जर ठरवलं मला दुःखी व्हायचं नाही, मग कोणी दुःखी करू शकणार नाही. दुःखाची निवडही करता येते. मी पूर्ण सुखी राहील जर तुमचा दृढ निश्चय असेल, कोणी तुम्हाला दुःखी करू शकत नाही. कारण दुसऱ्या व्यक्तीत सामर्थ्य नाही तुम्हाला दुःख द्यायचं. दुसरी व्यक्ती फक्त तुमचं मन चंचल करण्यापुरती, अस्थिर करण्यापुरती मदतरूप होते. एखाद्या व्यक्तीबद्दल तुम्हाला कटुता असेल, क्रोध असेल, नाराज असेल, वैर असेल, त्याला बघितलं तुम्हाला संताप येतो, त्याला पैसे दिले, माझे पैसे बुडवले, त्याने माझ्या असं वर्तन करतं. ती व्यक्ती तुमचं मन अस्थिर करायला, चंचल करायला एक कारण होते, निमित्त बनते. तुम्हाला तुमच्या मनाचा ताबा ठेवता आला, ती व्यक्ती जर तुमचं मन अस्थिर करू शकली नाही, तुम्हाला दुःखी होऊ शकणार नाही. व्यक्ती फक्त निमित्त बनते, वस्तू फक्त निमित्त बनते, परिस्थिती फक्त निमित्त बनते तुमचं मन क्षणभर स्थिर किंवा अस्थिर करण्यासाठी. स्थिर झालं तुम्हाला सुखाचा अनुभव होतो, अस्थिर झाला की दुःखाचा अनुभव होतो. जर तुम्हाला ही युक्ती साधता आली तर माझं मन स्थिर करण्यासाठी मला कुठल्या वस्तूची गरज नाही, माझं मन स्थिर राहण्यासाठी मला कुठल्या व्यक्तीची गरज नाही, मला परिस्थितीची गरज नाही. जगातली कोणतीही ताकद तुम्हाला दुःख देऊ शकणार नाही. अडचण आहे तुमच्या मनाची. मागच्या महिन्यात आम्ही राजस्थानात गेलो होतो. साधनेचे सोशलमध्ये सूचना दिल्या जातो. राजस्थानात तिथे उतरलो तर त्या शहराचे, त्या जिल्ह्याचे कलेक्टर भेटायला आले. त्या कलेक्टरने आम्हाला सांगितले, स्वामीजी मलाही साधनेचा रस आहे, माझी इच्छा असे साधन ग्रहण करावं, पण साधन पाहिजे ते प्रगती होत नाही. कधी उपासना, कधी मागूला समजा. विषय खूप मोठा आहे. फक्त सुरुवात कशी करायची दिवसाची थोडी सूचना आज देतो, त्याचा आधी पालन करा आणि मग पुढं जशी आवश्यकता पडेल तशा सूचना देऊ. तुम्ही ऐकून जर तुम्हाला खरोखर साधनेच्या रचना द्यायचं असेल, तुमचा रस्ता कोणताही असो साधनेचा, तुम्ही जप करा, भक्ती मार्ग, कर्ममार्ग, योग मार्ग, तुमचा प्रश्न. आम्ही त्यांना म्हटलं, मी कलेक्टर आहात, भावाच्या घरामध्ये नोकर चाकरी असतील, लग्न झालेल्या घरात पत्नी असेल, तुम्ही रात्री झोपता आणि सकाळी कसे उठता? जे आम्हाला पांघरून घेऊन झोपला त्याला लाथ मारवली, उडवलं, फाटी उभे राहिले आणि उतर रात्रीला लगेच बाथरूमकडे जायला निघाला. ज्या चादरीने तुम्हाला रात्रभर थंडीपासून रक्षण दिलं, ज्या चादरीने रात्रभर तुम्हाला डास मच्छर पासून सुरक्षित ठेवलं, त्या चादरीची तुम्ही बेईमान आणि कृतज्ञ होऊन त्याला लाथेने उडून फाटीशी निघून गेला. तुमच्या मनाची चंचलतेला सुरुवात तिथून झाली. मी विद्यार्थ्यांना देखील सांगतो, तुम्ही काय करता, सगळे घोडा सोडून देतात आणि मग धावतात वर बसण्यासाठी. हे घोडेस्वारीचं लक्षण नाहीये. घोडा सोडून गेला आणि मग पळतात त्या घोड्याच्या मागं त्याला पकडण्यासाठी, त्याला बसण्यासाठी. आधी घोड्याला बसा मग सोडा. तुम्ही आधी मन सगळं चंचल करायला सुरुवात तिथूनच होते. साधना करायचं, मन स्थिर ठेवायचं, मन शांत ठेवायचं ना. सकाळी तसे शांतने अंतुना बसा, गाडीवर बसा, जे काही तुम्ही झोपायला घेतलं असेल तसे शांतने बसा. पार करा. तुमची जी इष्टदेवता असेल त्याचं स्मरण करा, जप करा, देवाचं नाव घ्या किंवा देव वाचित करता. देवावर विश्वास नसेल, ज्या संतांवर विश्वास असेल, महापुरुषावर विश्वास असेल, ज्यांना राष्ट्र ही देवता वाटेल, राष्ट्राचं असेल ते असेल ते स्मरण करा 5-7 मिनिटं. आणि तोपर्यंत ती चादर अंगावर तशीच राहू द्या, फेकू नका तिला.
खांद्यावर कशी येऊन बसून प्रार्थना केल्यानंतर हळू ती चादर अंगावरून दूर करा. हळू तिला घरी करा स्वतःच्या हाताने. त्याला नोकर आहे की करतील नाही, कारण त्या चादरीने तुम्हाला रक्षण केलं, त्या चादरीने तुम्हाला थंडीपासून वाचवलं होतं. मी त्या चादरीची कृतज्ञ होऊ नका. तुझी घरी करा, स्वतःचा अनुभव स्वतः आवडा. एवढी तुम्ही जर सुरुवात केली तर तुमचं मन हळूहळू शांत व्हायला सुरुवात होईल. तुम्ही असं समजू नका त्या चादरीला काय करतो. माफ करा, मी एक अनुभव सांगतो स्वतःचा, अशासाठी नाही की तुमच्याकडनं आम्हाला काही मोठेपणा हवा आहे. आणि स्पष्ट सांगतो, तुमच्या नमस्काराने आम्ही मोठे होत नाही, आणि कोणी अनादर केल्या शिव्या दिल्या तर आम्ही लहानपण होत नाही. आम्ही तिथं तिथं तुमचा नमस्कार आमच्यासाठी काही महत्वाचा नाही. तुमचा आदर आणि अहोभाव आम्हाला काही कामाचा नाही. आणि कोणी शिव्या दिल्या, निंदा केली, टीका केली, त्यांनी आम्हाला काही फरक पडणार नाही. मला फक्त एवढं सांगायचं आहे की तुम्ही ज्या निर्देश समजतात त्या वस्तू देखील काय वस्तू ग्रहण करू शकता. जानेवारी महिन्यामध्ये आम्ही एका वैद्याकडे उतरलो होतो. 18 जानेवारी 2013. संगमनेरला वैद्य आहेत, ज्यांना इच्छा असते त्याने संपर्क करून विचारून घ्या त्यांना काय झालं म्हणून. ओंकार कोटीकर नाव, संगमनेरच्या आयुर्वेदिक कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे, स्वतःचा दवाखाना आहे. आम्ही त्यांच्याकडे रात्री मुक्कामाला होतो. 18 जानेवारीला सकाळी उठलो. त्याच्या पत्नीने विचारलं, त्यांना माहिती आहे की स्वामी सकाळी कोणती बोलत नाही, कारण 9 वाजेपर्यंत आम्ही शांत मौन असतो. त्याच्या पत्नीने राहुलाने पटकन विचारलं की स्वामीजी रात्री झोप झाली. अरे विचार ना स्वामी, स्वामी सगळे बोलत नाही. ते त्यांनी विचारलं, नाही स्वामी रात्री झोप झाली. म्हटलं नाही काय. हा काय म्हटलं, या सोफ्यावर आजपासून या 3 महिन्याच्या काळामध्ये, काल परवा नाही, 1-2 दिवसात नाही, या 3 महिन्याच्या काळामध्ये अशी कोणी व्यक्ती येऊन बसली होती की ती 4-5 तास सतत तिथं बसली. येऊन बसून निघून गेला असं नाही, 4-1 तास 4-5 तास इथंच बसून राहिली होती सोफ्यावर. असं कोणी आलं होतं तुमच्याकडे. आणि त्या व्यक्तीचं वैशिष्ट्य सांगतो की ते व्यक्ती आर्थिकरित्या अतिशय अडचणीत असली पाहिजे, मानसिकरित्या अतिशय तणावात असली पाहिजे, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांना कधी लघवीमध्ये युरिनरी प्रॉब्लेम असला पाहिजे, लघवीमध्ये प्रॉब्लेम असला पाहिजे. काय सांगतो स्वामी, काय तुमचं म्हणणं. 2-3 महिन्यापूर्वी माझ्याकडे सत्या मिळाली होती. तिथे इथं खरोखर 4-5 तास माझ्याकडे थांबले होते की इथेच बसत होते सोफ्यावर 4-5 तास. अतिशय अडचणीत होते, मानसिक तणावात होते, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांचा युरिन ब्लॅडरचं ऑपरेशन करून ती ब्लॅडर काढून टाकली आधी लगेची पिशवी, आणि बाहेर प्लॅस्टिकची पिशवी लावून बांधलेली होती. हा युरिनल प्रॉब्लेम लगेच प्रश्न होता. पण मला सगळं सांगितलं कोणी, त्या सोफ्याने. ज्याला आम्ही झोपलो त्या सोफ्याने सांगितलं आम्हाला सांगितलं. त्याला तुम्ही निर्जीव समजता, ते सगळं ग्रहण करतो. अशी एक गंमत सांगतो. राजा स्वामी एका मुली विचारलं, स्वामी तुम्ही म्हणता की गादी हे उशी हे सगळं तुम्ही अशी बोलता, आज तुम्ही ज्या गादीवर झोपणार आहे ना ती गादी माझी आहे, मला सकाळी सांगा. मतलब मला असं काही दावा करत नाही की रोजच आम्हाला कळेल. बघत तिथे मर्जी, कधी ते खेळ करते, इला करते, कधी कळतं कधी कळत पण नाही. आम्ही सगळी शाळेचं तुझी चॅलेंज स्वतःणार नाही कोणाचं की आम्हाला प्रयोग करून दाखवा, म्हणजे आमच्या हातातली गोष्ट नाही. जसं आज आम्ही वेळ देऊ शकलो नाही, आपल्या हातात काही नाही. मोहम्मद कदरांची गोष्ट तुम्हाला माहिती असेल, इन्शाअल्लाह. त्याने कोणातरी सांगितलं होतं, त्याने एक प्रश्न विचारला कोणतरी मोहम्मद पैगंबरला. मोहम्मद पैगंबर देवदूतला विचारून उद्या उत्तर देईल. मग ठीक आहे. दुसऱ्या दिवशी जेव्हा मोहम्मद पैगंबर पाहायला जाऊन बसला, देवदूत आलाच नाही, उत्तर देता आला नाही. 3रा दिवस गेला, त्याने मी आज नाही आला, उद्या देईल. दुसऱ्या दिवशी आला नाही, 3ऱ्या दिवशी नाही, 4थ्या दिवशी नाही, 8 दिवस आले. तुम्ही मोहम्मद पैगंबर व्याकुळ झाले, रडकुंडीला आले, प्रार्थना करायला लागली. मग देवदूत प्रकट झाला. मी त्याला असं काम केलं,
मी तुला नको थोडं होता की तुला वचन देऊन थोडं की मी उद्या येईल सांगेन तुला. कुठल्या भरायला तू सांगेल मी तुझ्या प्रश्न उद्या उत्तर देईन. मी तुला रोज भेटायला येईल. मी तुझ्या माझ्या काही बनणार नाही. माझी मर्जीचे प्रश्न गोष्ट काय गंमत विचारलं म्हणून काय सांगायला पाहिजे तो इन्शाअल्लाह. अल्लाची मर्जी असेल तर मी उद्या याचं उत्तर देऊ शकेल. तसं आम्ही काल रूपाने केला उद्या सभासाला प्रवचन होईल म्हणाल पाहिजे इन्शाअल्लाह. भगवतीची मर्जी असेल उद्या सभासाला इथे येऊ. आम्ही म्हणालो सभासाला उद्या प्रवचन होईल वेळेवर या. बघते आम्हाला वेळेवर तुले फक्त कशा येतो तू वेळेवर तुझी काय असेल तू वेळेवर येणार आहे. माझी मर्जी तुला वेळेवर पोहोचायची इन्शाअल्लाह. तिची मर्जी आज पावसाने एवढा धुमाकूळ घातला नाही पोहोचू दिला. त्याच्या आम्हाला आठवलं की काल म्हटलं तर मूर्खपणा केला तुझ्या सभा साला बरोबर. तिची मर्जी असते तो म्हणून आम्ही दावा नाही करत पण अनुभवतो. नाही पण एकदा आणि शेकडो वेळा अनुभवला. एकदा एका क्लासात झोपलो तो सकाळी उठलो होता. बाईना म्हटलं बाई आले कोण झोपलो होता आधी हा समजी सगळं अंग दुखतंय असं वाटतं कोणती लाकडे आम्हाला बरोबर मारलंय. ती बाई हसायला लागली. मग स्वामीजी माझ्या मुलगा गावाकडे भांडणी करून आला होता तर मारामारी करून आला. त्याच्या डोक्यात ते चालतं असा मारता तुम्ही मला उगाच बोलवलं इथं घेऊन आला तुम्ही इथं. मी जर तिथे राहिलो असो त्याला बरोबर लाकडे बदललं असं असा त्याचा डोका विचार चालला होता. म्हणतो गादी दुसरा त्या गादीने आम्हाला मारतो ते अंग दुखतंय. राजा निर्जीवन आहे. राजा निर्जीवन आहे. तुम्ही त्या वस्तूशी कसं वागता आम्ही त्या मुलीत स्वामी तुम्ही सांगाल. सकाळी उद्या मुली विचारलं तुझे आयुर्वेद शिक्षक होते शाळेत गेले काय सांगू तुझी ही उची सांगत होती की तू कोणाच्या मुलाच्या प्रेमात पडलेली आहे आणि तो जैन आहे. तो ब्राह्मण आहे. तो मुला जैन आहे. एवढी परवानगी देते की मग तुला झोप लागत नाही ही उची सांगते. आजारी होती खरं तो मुलगा जैन होता. कोण सांगितलं उशीर सांगितलं ते आम्ही आमच्यासाठी सांगत नाही. आम्ही तुम्हाला हेच सांगायचं आहे की ह्या निर्जीव वस्तू देखील तुमच्या सगळ्या संवेदनात घेऊन करतात. तुम्हाला जर सुखी व्हायचं असेल तर तुम्हाला तुमच्या जीवनाकडे पाहायचा दृष्टिकोन बदलावा लागेल. जशी दृष्टी आपली दृष्टी आपली. म्हणून आमचा त्या प्रश्नांचा उत्तर तुमच्यामध्ये एक लेख आहे की तुम्ही प्रल्हादापासून किती जवळ आणि कुत्र्यापासून किती दूर. त्या उलट माफ करा उलट बोलताना की कुत्र्यापासून किती जवळ आणि प्रल्हादापासून किती दूर. तुम्ही म्हणा प्रल्हाद आणि कुत्रामध्ये काय संबंध आहे. आपल्यामध्ये आहे एक संबंध आहे. प्रल्हादाला खांबात देखील ईश्वर दिसतो आणि कुत्रा खांब बघून काम करतो. दोन फरक दोघांचा एकच असतो खांब. प्रल्हादाला खांबामध्ये ईश्वर दिसतो आहे आणि कुत्रा खांब बघून काम करतो. तो लगेच त्याला जाणार आहे. तुम्ही काय करणार. प्रल्हादाकडे तुझी वाटचाल कुत्र्याकडे. इंग्लिशमध्ये शब्द आहे कुत्राला शब्द आहे डॉग. स्पेलिंग काय आहे जीओडी आणि देवाला शब्द आहे गॉड. स्पेलिंग आहे जीओडी. एकच शब्द आहे. इकडनं वाचा का तिकडनं वाचा. जीओडी गॉड वाचा की उलट वाचा जीओडी. जीवन जगण्याचे दोनच रस्ते आहेत. ईश्वराकडे तोंड करून चला त्या कुत्र्याला मागे धावा. किंवा सुखी व्हायचे असेल ईश्वराकडे तोंड करून चला. दुःखी व्हायचं असेल मग धावा जगाचा मागे. हे गोळा करा ते गोळा करा ही वस्तू आणा ती वस्तू आणा हे पाहिजे ते पाहिजे. आयुष्याचा खर्च करून तुम्ही जगातली कुठलीही वस्तू मिळवू शकाल पण सगळ्या वस्तूचा मोबदल्यात जीवनाचा एक क्षण देखील तुम्हाला परत मिळवता येणार. प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करायला शिकायचं. तुम्हाला खरोखर सुखी व्हायचं असेल एकही क्षण वाया जाणार नाही याची काळजी घ्या. सुखी म्हणत असता काल जसं म्हटलं 3 प्रति दुःख आहे. पुन्हा उद्या चर्चा करू. दैहिक भौतिक आध्यात्मिक. संत तुलसीदास म्हणतात दैहिक भौतिक भौतिक तापा राम राज नाही कसू व्यापा. राम राज्यामध्ये कोणालाही दैहिक नाही दैविक नाही कुठलाही ताप नाही. हे राम राज्य अयोध्यात आहे की आम्हाला माहिती नाही. संपूर्ण रामचरित मानसमध्ये अयोध्या शब्द वापरलेला नाही. अवध शब्द आहे. अवध
जिथं वध नाही, जिथं मृत्यू नाही, अवध शब्द आहे, वध नाही, अवध, जिथं मृत्यू नाही. म्हणून ज्योती ऋषींनी सांगून गेले, तमसो मा ज्योतिर्गमय, असतो मा सत्गमय, मृत्युर्मा अमृतं गमय. जर तुमच्या जीवनाचे वाटचाल तमसो मा ज्योतिर्गमय असेल, जर तुमच्या जीवनाचे वाटचाल असतो मा सत्गमय असेल, जर तुमच्या जीवनाचे वाटचाल मृत्युर्मा अमृतं गमय असेल, तर तुम्ही त्या अवध पुरीत पोहोचता. दुसऱ्याला असं म्हटलं नाही की राम अयोध्यात राहतो, दुसऱ्या असं म्हणतात, जहा राम तहा अवध निवास. जिथे राम राहतात तिथे अयोध्या आहे. अयोध्येत राम नाहीये, राम राहतात ती अयोध्या. म्हणून ते म्हणतात, दैहिक भौतिक दैविक भौतिक तापा राम राज नाही कुछ व्यापा. हे राम राज तुमच्या हृदयात आलं. पुढे राजकीय पक्षाचं म्हणत नाही, अयोध्येत म्हणत नाही, तुमच्या हृदयात रामराज्य स्थापन तुम्हाला करता आलं. तर कुठलाही कर्ज दुःख दैहिक नाही, दैविक नाही, भौतिक नाही, किती दुःख काळ भौतिक काळ सांगितलं, त्या तिन्ही दुःखापासून तुम्हाला मुक्ती मिळेल. शर्त आहे हृदयात रामराज्य स्थापन. रामराज्य केव्हा स्थापन जाईल? ज्यावेळी तुम्हाला ध्यानाची गुरुकल्ली हातात सापडेल. बाकीचं उद्या माफ करा, आज उशिरावर प्रश्नक्रिया बघूया मध्ये असेल उद्या सभासाला आपण पुन्हा भेटूया. हरिओम.